आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकालाला खळबळजनक वळण। मतमोजणीवेळी रवींद्र वायकरांच्या मेहण्याकडे ईव्हीएमशी कनेक्टेड फोन असल्याचा आरोप। 2 जणांवर गुन्हे दाखल। रवींद्र वायकरांच्या मेहण्याकडच्या मोबाईलमध्ये ईव्हीएम हॅक करणारं ॲप। आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप। निवडणूक आयोग मतमोजणी दरम्यानचं सीसीटीव्ही फुटेज का देत नाही, आदित्य ठाकरे यांचा सवाल। ईव्हीएम कुणीही हॅक करू शकत नाही। प्रभाव जिवारी लागल्यानंच ठाकरेंचा रडीचा डाव सुरू आहे। खासदार रवींद्र वायकरांचा पलटवार। कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते ईव्हीएम काय हॅक करता येते का ईव्हीएम मशीन इथून बाहेर? त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे रेडीचा डाव चाललाय, त्यामुळे त्याला मला काय उत्तर द्यावंसं वाटत नाही आणि तरी एक्सप्लेन केलेलं आहे। सर तुम्ही हॅक करता येतं का असं विचारलं? मला तेच कळत नाही आहे, ते मला माहित नाही, पण इथे जर असेल तर सर्वांचे चेक करावं। रवींद्र वायकर प्रकरणामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं देखील ट्विट। ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर टीका। एलन मस्क यांनी शंका व्यक्त केल्यानंतर राहुल गांधी यांच्याकडून मस्क यांचं ट्विट रिट्विट। एलन मस्क यांनी गाडी बनवण्याचं काम करावं, फुकटचे सल्ले देऊ नये, प्रफुल्ल पटेल यांचा खोचक टोला। आता इलॉन मस्कला सांगा की तू गाड्या बनव तिथे आणि आम्हाला फुकटची सल्ला देऊ नका। आता या निवडणुकीनंतर तर आता तोंड बंद झाला ना की ईव्हीएम काय हॅक होते। या इलेक्शनच्या नतीजात एवढाच आहेच। भरतच्यांची रवींद्र वायकरांचे नातेवाईक मंगेश पंडिलकर विरोधात तक्रार। ऑनलाईन एफआयआर दाखल। मतमोजणी केंद्रावर पंडिलकरांनी मोबाईल वापरल्याचा आरोप। ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकत नाही। मतमोजणीचं सीसीटीव्ही न्यायालयाच्या परवानगीनंतरच दिलं जाईल, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। रवींद्र वायकर, तुम्ही निवडणुकीमध्ये विजयी झालात असं तुम्हाला वाटतं का? भरतच्यांनी वायकरांवर केलेल्या आरोपानंतर सुषमा अंधारे यांचं खोचक ट्विट। लोकसभा अध्यक्षपद निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी उमेदवार देणार। सरकारनं उपाध्यक्षपद दिल्यास इंडिया आघाडी अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, याबाबत विचार करणार, सूत्रांची माहिती।